नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहोत. बघा मित्रांनो, आज आपण रिजनिंगचा फार महत्त्वाचा टॉपिक सुरू करणार आहोत. तो म्हणजे वर्णमालिका म्हणजेच अल्फाबेटिकल सिरीज. तर चला या बघू वर्णमालिका म्हणजे काय. तर बघा, वर्णमालिका म्हणजे अक्षरमालिकाच होय. वर्णमालिका म्हणजे काय तर अक्षरमालिका होय. सॉरी, मालिका. मग अक्षर कोणते तर बघा, आपल्याला पेपरमध्ये मराठीतले अक्षर नाही येत तर मित्रांनो आपल्याला काय इंग्लिश मधले अक्षर येतात. तर अक्षर कोणते तर इंग्लिश मधले. मग सर्वात आधी बघून घेऊ की मालिका म्हणजे काय. बघा, इथेच मी एक बॉक्स बनवतो. आपण बघू की मालिका म्हणजे काय. मालिका म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला आपण सिरीज असे म्हणतो. म्हणजे एखादी आपण सिक्वेन्स म्हणू शकतो त्याला. सिक्वेन्स म्हणजे काय तर जे एखादं विशिष्ट पॅटर्न फॉलो करते. सर्वात आधी एका उदाहरणाद्वारे समजू की सिरीज ओळखायची कशी. जसं मी लिहितो 1 3 5 7 9. मला एक सांगा, हा जो मी उदाहरण लिहिलो हा मालिका आहे किंवा नाही ते मला ओळखून दाखवा. तर मग मालिका ओळखण्यासाठी म्हणजे सिरीज ओळखण्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे तर हे जे काही दिलं आहे ते एक विशिष्ट पॅटर्न फॉलो करत आहेत किंवा नाही ते आपल्याला आधी ओळखायचे आहे. मग ओळखायचं कसं बघा, पहिला दोन दोन शब्दांना जोडत न्यायचं. कसं बघा, एक मध्ये जर दोन मी ऍड केलो किंवा प्लस केलो तर काय तीन मिळते, बरोबर आहे. मग तीन मध्ये जर दोन जोडलो तर काय पाच मिळते. पाच मध्ये दोन जोडलो तर किती सात मिळतात. आणि सात मध्ये जर दोन जोडलो तर किती नऊ मिळतात. मग मला सांगा, हे एक विशिष्ट पॅटर्न फॉलो करत आहे का. हा, तुम्ही म्हणाल की एक विशिष्ट पॅटर्न फॉलो होत आहे. मग ते कोणतं पॅटर्न फॉलो होत आहे तर बघा, प्रत्येक याच्यामध्ये प्लस दोन होत आहे. प्रत्येक याच्यामध्ये मग प्लस दोन होत आहे. तर मग मला सांगा, जर मी येथे एक क्वेश्चन मार्क दिलो तर ह्या क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार थोडं विचार करा. किती येणार 11 येणार. का बरं 11 येणार बघा, कारण की इथे पण तोच पॅटर्न फॉलो होणार. सर्व जागी प्लस दोन होत आहे, इथे पण प्लस 2000. मग 9 मध्ये दोन जोडलं तर किती येते 11. तर ही काय झाली सिरीज. मग असे कोणकोणते पॅटर्न फॉलो होतात तर ते बघू. बघा, आपल्याला नंबर सिरीज नाही बघायची आहे, आपल्याला वर्णमालिका म्हणजे अल्फाबेटिकल सिरीज बघायची आहे. फक्त एक सिरीजची पहिचान म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे. मग कोणकोणते पॅटर्न फॉलो होतात तर ते बघू. बघा, पॅटर्न एक तर प्लस होऊ शकतो किंवा मग मायनस होऊ शकतो. जसं बघा, इथं प्लस झालं तर ह्याच जागी जर दुसरं पॅटर्न फॉलो होऊ शकते म्हणजे मायनस होऊ शकते. ठीक आहे. तिसरं काही तर दोन्ही एका वेळेस होऊ शकतात, प्लस मायनस. आणि चौथं पॅटर्न फॉलो होऊ शकते तो म्हणजे अपोजिट. म्हणजे जे इंग्रजी वर्णमालिका मधले जे अक्षर आहेत त्यांच्या आपल्याला अपोजिट पण देऊ शकतो, म्हणजे त्यांचे विरुद्ध कसे तर ते आपण सर्व काही पुढे शिकू. जसं मग तुम्हाला तर समजलं सिरीज म्हणजे काय ते आपल्याला चांगल्या पद्धतीने ओळखता आलं. मग आता समजू की आपल्याला अल्फाबेटिकल सिरीज मधले प्रश्न कसे विचारतील. जसं मी एखादं उदाहरण घेतो.
जसं ए, सी, ई, जी आणि आय. मला सांगा हे सिरीज आहे का? तुम्ही म्हणाले इथं तर काही कळतच नाही, इथे नंबर दिले होते तर आम्हाला कळलं, पण इथं तर काही कळतच नाही आहे. तर मग सिरीज आहे किंवा नाही आहे हे कसं शोधणार आपण? तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हे ए पासून झेड पर्यंत किती लेटर असतात? तर 26. सर्वांना हे माहीतच आहे. तर हे ए पासून जे झेड पर्यंतचे जे काही 26 लेटर्स आहेत, ह्या सर्व 26 लेटरची आपल्याला काय तर नंबरिंग माहीत पाहिजेत, की जसा बघा ए हा 1 नंबरवर येतो, बरोबर आहे. बी हा 2 नंबरवर येतो, सी हा 3 नंबरवर येतो, तसाच एक्स हा किती तर 24 नंबरवर येतो, वाय 25, झेड 26. असे पूर्ण ए पासून झेड पर्यंत आपल्याला सीधे, उलटे आणि अपोजिट म्हणजेच विरुद्ध, जसं ए चे विरुद्ध कोण आहे तर झेड आपल्याला माहित आहे, बी चे विरुद्ध वाय, हे सर्व काही गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत. तर ते कसं माहित होणार ते आपण पुढे बघू. आपण चांगल्या ट्रिकच्या माध्यमाने ह्या सर्व गोष्टी पाठांतर होणार, तुम्हाला मी एवढी हमी देतो. कारण आपल्याकडे एक फार चांगली ट्रिक आहे मित्रांनो. तर तुम्ही हे सर्व काही लिहून घ्या, मग आपण ए पासून झेड पर्यंतचे जे 26 काही लेटर आहेत त्यांची आपण नंबरिंग बघू. हे लिहून घ्या एकदा. चला या मित्रांनो, आता आपण अल्फाबेटला नंबरिंग करायला शिकू. सर्वात आधी आपण सीधी नंबरिंग देऊ, म्हणजेच ए पासून झेड पर्यंत, मग उलटी म्हणजे झेड पासून ए पर्यंत. तर मग हे नंबरिंग म्हणजे काय, तर मी आधीच सांगितलं तुम्हाला की कोणते अल्फाबेट कोणत्या नंबरवर येतात. म्हणजे आपल्याकडे टोटल 26 अल्फाबेट आहेत. तर टोटल 26 अल्फाबेट म्हणजे ए पासून झेड पर्यंतची आपल्याला नंबरिंग बघायची आहे. तर बघा, आपल्याला माहित आहे ए बी सी डी, बरोबर आहे ना. हे तर 4 वर्ड आपल्याला माहितच आहेत, म्हणजे लेटर की ए हा 1 नंबरवर येतो, बी हा 2 नंबरवर, सी हा 3 नंबरवर आणि डी हा 4 नंबरवर. हे 4 तर माहितच आहेत. आणखी काय माहित आहे आपल्याला, की आखरीचे 3 अक्षर एक्स वाय झेड, एक्स वाय झेड. बघा, एक्स किती, बघा मागेवर नेऊ, झेड माहित आहे आपल्याला 26 नंबरवर येतो, वाय किती 25 नंबरवर आणि एक्स हा 24 नंबरवर. हे 7 लेटर तर आपल्याला माहितच आहेत. मग त्याच्या व्यतिरिक्त मग बाकीचे लेटर पाठांतर कसे करायचे, आता ते प्रॉपर लक्ष द्या. बघा, एक शब्द आहे आपल्याकडे काय तर इजोटी, इजोटी हा शब्द तुम्हाला पाठांतर करायचा आहे. मग नेमकं ह्या शब्दात काय आहे तर थोडं लक्ष द्या. बघा, ई, ई हा किती 5व्या नंबरवर येतो, बरोबर आहे. जे हा 10व्या नंबरवर येतो, ओ हा 15व्या नंबरवर येतो, टी हा 20व्या नंबरवर येतो आणि वाय हा 25व्या. बघा, पाचच्या फाळा दिसत आहे आपल्याला, 5 एक 5, 5 2 10, 5 3 15, 5 24, 5 5 25, बरोबर आहे ना. तर हा शब्द लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, ई जो टी. त्याच्यावरून तुम्हाला हे नंबरिंग लक्षात राहील. मग किती शब्द आपल्याला झाले बघा, हे किती, हे 4 आणि 3 7, तिथे वाय आहे, वायला सोडला तर किती 4, 7 आणि 4 11 शब्द आपल्याला पाठांतर झाले, बरोबर आहे. मग समोरचे बघू, डी, डी झाल्यावर काय येते तर ई, ई तर तेथे झाला, ई झाल्यावर काय येते एफ. तर आता चांगल्याने लक्ष द्या, एफ, एफ ला मग लक्षात कसं ठेवून बघा, एफ वरून एक शब्द येते फिक्स, बरोबर आहे. आणि फिक्स वरून आपण एक शब्द लक्षात ठेवू शकतो सिक्स, फिक्स सिक्स, फिक्स सिक्स. बघा, म्हणा माझ्यासोबत, फिक्स सिक्स, फिक्स सिक्स. त्याच्यावरून शब्द लक्षात राहील. म्हणजेच एफ हा कितव्या नंबरवर आहे तर एफ हा कितव्या 6व्या नंबरवर आहे. बघा, एफ हा 6व्या नंबरवर आहे. आता एफ झाल्यानंतर काय येते जी, बरोबर आहे, जी. बघा, G7 एक समिट असते 7 देशाही मिळून, तर त्याच्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो G7 काय आहे तर एक समिट आहे, बरोबर आहे. G7 काय आहे ते एक समिट आहे. कोणती, G7.
एक G20 पण आहे, पण ते लक्षात नाही ठेवायची आहे आपल्याला. G7 लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे G हा कितव्या नंबरवर, तर G हा 7व्या नंबरवर. बघा समोर जी झाल्यावर काय येते एच. बघा हा एच आहे ना, याला थोडा बाजूला लिहितो मी. बघा जर एचला मी वरतून असे थोडं आणि खालून असे तर इंग्लिश मधल्या 8 सारखा दिसतो ना, 8 सारखा. बघा दिसतो का नाही. तर एच, मग एचची नंबरिंग हा कितव्या नंबरवर येईल, तर हा येईल 8व्या नंबरवर. बरोबर आहे. सामोरे एच झाल्यानंतर काय येते, तर आय. आय बघा आयला कसं, जर कोणी ओळखीचा व्यक्ती राहिला तर आपण त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो, आय नो. म्हणजे मी त्याला ओळखतो. नो, नो हा का हिंदीत नऊ म्हणतात त्याला. बरोबर आहे, आय नो. बघा ना, जर एखादा कोणी ओळखीचा व्यक्ती भेटला तर आपण त्याला काय म्हणतो, आय नो. म्हणजे मी त्याला ओळखतो, आय नो. नो याचा उच्चार कसा हिंदीमध्ये नो येते, नो. नो, आय नो असा लक्षात ठेवायचा. म्हणजे आय हा कितव्या नंबरवर आहे, तर आय हा 9व्या नंबरवर आहे. मग जे तर इकडेच झाला. बघा जे हा कितव्या नंबरवर आहे, 10व्या नंबरवर. जे झाल्यावर काय येते के. केला कुठे इकडे लिहितो मी. थांबा 1 मिनिट हे मिटवून घेतो. के समजत आहे की नाही तुम्हाला आज, बरोबर आहे ना. बघा एफ कसा लक्षात ठेवणार, फिक्स सिक्स म्हणजे एफ कितव्या 6व्या नंबरवर. G7 काय आहे, तर एक समिट आहे. म्हणजे जी कितव्या 7व्या नंबरवर. एच, एचला वरून आणि खालून एक रेस दिली तर कसा इंग्लिश मधल्या 8 सारखा दिसतो. म्हणजे एच हा कितव्या 8व्या नंबरवर. आय, कोणी ओळखीचा व्यक्ती भेटला तर आपण त्याला काय म्हणतो, आय नो. म्हणजे मी तुम्हाला ओळखतो. तर नो, नोला नो हा का हिंदी मधला 9. बरोबर आहे. म्हणजे आय कितव्या 9व्या नंबरवर. आणि जे, जे बघा तिकडे, जे कितव्या 10व्या नंबरवर जोटी मध्ये. चला मग पुढे काय, तर पुढे आपला आहे आता के. बरोबर आहे ना, के. बघा के, एक टीम आहे किंग्ज 11 पंजाब. आहे का नाही आहे, किंग्ज 11 पंजाब. बघा के फॉर किंग्ज 11 पंजाब. तर याच्यावरून लक्षात ठेवायचा की के हा किती 11व्या नंबरवर आहे. बघा किंग्ज 11 पंजाब. किंग्ज 11 मध्ये 11 येते, तर के हा किती 11व्या नंबरवर आहे. मग के झाल्यावर काय येते, लव. हा थोडा मजेशीर वाटेल तुम्हाला. एल फॉर काय, तर तुम्ही म्हणाल लव. लव एकच वेळा होते का, नाही. लव किती बार बार, म्हणजे प्रत्येक वेळेस होते ना. म्हणजे लव बार बार म्हणजे का 12. बरोबर आहे, बार बार म्हणजे 12. तर एल हा कितव्या नंबरवर येईल, तर हा 12व्या नंबरवर आहे. कसं लक्षात ठेवायचं, तर लव बार बार म्हणजे एल 12व्या नंबरवर. ठीक आहे. एल झाल्यावर काय येते, एम. बघा एम. एम कसं लक्षात ठेवायचं, मै 13. हिंदीत का 13ला मै 13. मै 13. एम ला कसं लक्षात ठेवून, मै 13. बरोबर आहे. म्हणजे एम हा कितव्या नंबरवर आहे, 13व्या नंबरवर आहे. कसं लक्षात ठेवून, मै 13. बरोबर झालं. मग एम झाल्यावर काय येते, एन. एम 13 तर एन किती 14 राहणार. किंवा असंही लक्षात ठेवू शकतो, ओच्या आधी एन येते तर एन कितव्या नंबरवर, 14 नंबरवर. एमच्या नंतर एन येते, एम 13व्या नंबरवर येते, एन 14व्या नंबरवर. मग इकडे बघा ओ. ओ कितव्या 15 नंबरवर आपल्या जोटी मध्ये आलाय. ओ कितव्या 15व्या नंबरवर जोटी मध्ये आलाय. ओ. ओ झाल्यावर काय येते मग, पी. बरोबर आहे. ओ झाल्यावर काय येते, पी. इकडे लिहितो मी. ओ झाल्यावर काय येते, पी. मला सांगा, पी फॉर प्रिन्स म्हणू शकतो मी. पी फॉर प्रिन्स. बरोबर आहे. मग प्रिन्स किती वर्षाचा राहते, तर 16 वर्षाचा राहते. बरोबर आहे. प्रिन्स किती वर्षाचा, तर 16 वर्षाचा. मग पी किती कितव्या नंबरवर येईल, तर 16. बघा प्रिन्स, प्रिन्स 16 वर्षाचा, तर पी कितव्या नंबरवर येईल, 16व्या नंबरवर. मग तसंच क्यू. क्यू, क्यू फॉर क्वीन. बरोबर आहे. स्पेलिंग बघून घ्याल. क्यू फॉर क्वीन. क्वीन किती वर्षाची राहते, तर क्वीन 17 वर्षाची म्हणाल तुम्ही. बघा पी फॉर प्रिन्स, प्रिन्स किती वर्षाचा, 16 वर्षाचा. क्यू फॉर क्वीन,
क्वीन किती वर्षाची? 17 वर्षाची. बरोबर आहे. मग क्यू झाल्यावर काय येते? आर. बघा आर. आर फार का म्हणू शकतो आपण? राजा. राजा किती वर्षाचा बनतो? 18 वर्षाचा. बरोबर आहे. मग राजा किती नंबरवर? म्हणजे आर फॉर राजा. राजा आर. आर किती नंबरवर? 18 नंबरवर येईल. पा मग काय आहे? येस. आर. आर झाल्यावर काय येते? येस. आर झाल्यावर काय येते? येस. मग आर 18व्या नंबरवर आहे तर येस किती? 19 नंबरवर राहील. आर एस. इकडे कसा जोडणी आहे? एम एन. एम एन. बरोबर आहे. आर एस 19. आर 18 तर येस 19. मग बघा टी. टी तर इजोटी मध्ये पण येते, पण एक शब्दाने असं पण ओळखू शकतो आपण त्याला. बघा आपल्याकडे T20 मॅच असते. बरोबर आहे ना? त्याच्यावरून पण लक्षात राहू शकते की क्रिकेटची T20 मॅच. त्याच्यावरून T20. बघा हे टी. टी झाल्यावर मग काय येते? यू. कुठं लिहू? हा इथे लिहितो यू. बघा जसं कोणाची फाईट झाली, यू आणि वी दोन्ही सोबत घेतो मी. कोणाची फाईट झाली तर काय म्हणतो? यू 21 तर वी 22. म्हणजे तुम्ही 21 असाल तर मी 22 आहो, असं म्हणतो ना आपण कोणाची फाईट झाल्यावर. तर तसाच इंग्लिशमध्ये म्हणायचं यू 21 तर वी 22. वी म्हणजे आम्ही होते, पण येथे काय आहे? वी आहे. तर मग काय? यू 21 म्हणजे 21 तर वी 22. बरोबर आहे. यू 21 तर वी 22. हे असं लक्षात ठेवायचं. मग वी झाल्यावर काय येते? डब्ल्यू. वी झाल्यावर काय येते? तर डब्ल्यू. मग वी 22 तर डब्ल्यू 23. बघा 26चे 26 लेटर झाले की नाही झाले? तर XYZ तर इथेच घेतला आपण, डब्ल्यू पर्यंत तिथे आले. बघा लिहून घ्या हे सर्व. समजलं की नाही तुम्हाला? फार इझी स्टेप आहे. एकदा पुन्हा सांगतो. ABCD 4 लेटर पर्यंत तर आपल्याला पाठांतरच असते. एफ. एफ फॉर फिक्स 6 म्हणजे 6. G7 काय आहे? तर समिट आहे. एच कसा दिसतो? 8 सारखा दिसतो. आय नो म्हणजेच 9. ठीक आहे. इकडे आहे किंग्ज 11 पंजाब म्हणजे 11 नंबरवर. एल लव 12 म्हणजे 12. एम मै 13 म्हणजेच एम 13. एन 14. मग इकडे बघा ओ 15 इजोटी मध्येच आहे. मग पी प्रिन्स किती वर्षाचा? 16 वर्षाचा. क्वीन किती वर्षाची? 17 वर्षाची. राजा किती? 18 वर्षाचा. मग आर 18 तर येस 19. यू 21 तर वी 22. मग डब्ल्यू 23. बघा हे 26चे 26 लेटर एकदम सोप्या पद्धतीने आपण पाठांतर केलो. हे एकदा लिहून घ्या. मग हे अप्लाय कसे करायचे त्याच्यानंतर आपण बघू, आणि थोडी प्रॅक्टिस पण घेऊ की हे तुम्हाला लवकर पाठांतर झाले पाहिजेत. हे लिहून घ्या आधी. बघा मित्रांनो, आता जर आपल्याला चांगल्या पद्धतीने माहीत झालं की 26चे 26 जे लेटर आहेत ते कोणकोणत्या नंबरवर आहेत. बरोबर आहे. तर मग मला सांगा, हा आपल्या चॅनलचं नाव आहे मी शिपाई महाराष्ट्राचा. आपल्याला ह्या नावाला नंबरिंग द्यायची आहे. तर मग कसे देऊ? बघा एम. एम कसा पाठांतर करायला सांगितलं? मै 13 म्हणजे एम कितव्या नंबरवर आहे? तर 13 नंबरवर. बरोबर आहे. आय नो. आय नो जसा शब्द बघितल्याबरोबर ते शब्द आपल्याला लक्षात आले पाहिजेत. आय नो. नो म्हणजे 9. बरोबर आहे. एम 13व्या नंबरवर आहे. आय 9 नंबरवर आहे. येस. येस का? टीच्या आधी येते तर काय? T20 मॅच आहे तर टी कितवी? 20 नंबरवर. तर टीच्या एक अक्षर आधी येते काय? एस येते. तर मग हा कितव्या? तो T20 म्हणजे 20व्या नंबरवर, तर हा 19व्या नंबरवर. बरोबर आहे. एच. एच हा कसा? 8 सारखा दिसतो म्हणून एच कितव्या नंबरवर? तर 8व्या नंबरवर. आय. आय आता ज्याला आय नो म्हणजे 9. ठीक आहे. पी. पी फॉर प्रिन्स. प्रिन्स किती वर्षाचा? तर 16 वर्षाचा. प्रिन्स किती वर्षाचा? तर 16. म्हणून पी कितव्या नंबरवर? 16व्या. ए तर माहित आहे. ए पहिल्या नंबरवर. आय. आय नो. आय नो. आय कितव्या नंबरवर? 9व्या नंबरवर. एम. एम मै 13. मै 13. एम कितव्या? 13व्या नंबरवर. ए पहिल्या नंबरवर. बरोबर आहे. एच. एच कसा? 8 सारखा दिसतो म्हणून एच कितव्या? 8व्या नंबरवर आहे. ए. ए पहिला. आर. राजा. राजा किती वर्षाचा? 18. राजा किती वर्षाचा? तर 18. ए. ए कितव्या? पहिल्या नंबरवर. आर झाल्यावर किती? एस येते.
जर आर 18 वर आहे तर मग एस किती 19, तर एस किती 19, बरोबर आहे. टी टी 20 काय आहे, मॅच आहे. टी 20. आर आर कितव्या, आर म्हणजे राजा, राजा किती वर्षाचा, तर 18 वर्षाचा. ए कितव्या नंबरवर, पहिल्या नंबर. सी तिसऱ्या नंबरवर. एच एच कसा 8 सारखा दिसतो, तर 8. ए 1. म्हणजे हे नंबरिंग सांगण्याचा उद्देश एकच, की आपल्याला प्रश्न सोडवताना असे नंबरिंग द्यायचे आहेत आणि मग त्याच्यातून पॅटर्न शोधायचा आहे. तर जसा मी तुम्हाला पहिला प्रश्न घेतलो होतो, काय सांगितलं होतो, जसा ए सी ई जी, मग असा जर एखादा प्रश्न देऊन देईल. असे प्रश्न आपल्या पेपरात येतात माहीतच आहे. मग याला टॅकल कसा करायचा आपल्याला तर काय दिसून येत नाही फारसं. तर मग आपल्याकडे काय आहे, याची नंबरिंग आहे. मग आपण सर्वात आधी याला काय देऊ, तर याला नंबरिंग देऊ. बघा, ए किती नंबरवर, तर 1 नंबरवर, बरोबर आहे. सी सी किती 3 नंबरवर. ई इजोटी आपल्याकडे शब्द आहे, बरोबर आहे ना, इजोटी. तर ई कितवी 5व्या नंबरवर. जे 10व्या नंबरवर. ओ 15व्या नंबरवर. टी 20व्या नंबरवर आणि वाय 25. बरोबर आहे. आपल्याकडे आहे ई जोटी, ई पहिल्याच कितव्या 5व्या नंबरवर. जी जी 7 काय आहे, तर समिट आहे, तर जी कितव्या 7व्या नंबरवर. बघा, आता आपल्याला यांचा विचार नाही करायचा आहे, ह्या अल्फाबेटचा ह्या अक्षरांचा विचार करायचा नाही आहे. आपल्याला आता ह्या नंबरांचा विचार करायचा आहे. आपल्याला इथे शोधायचं आहे की आता याच्यात पॅटर्न कोणता फॉलो होत आहे. नंबरिंग दिला, आता पॅटर्न बघू. बघा, एक मध्ये जर 2 जोडलो आपण तर किती 3 येतात, बरोबर आहे. 3 मध्ये 2 जोडलो तर किती 5 येतात आणि 5 मध्ये 2 जोडलो तर किती 7 येतात, बरोबर आहे. मग समोरच्या याच्यात किती एकच सिरीज म्हणजे एकच पॅटर्न फॉलो होईल, म्हणजे इथं पण किती +2 करावं लागेल. मग 7 मध्ये +2 केला तर किती 9 येणार. बघा ना, पॅटर्न फॉलो होत आहे +2चा, म्हणजे इथपासून इकडे पण +2च होणार. याचे समोरचा पण काढायला सांगाल तर किती +2च होणार. मग 9 9व्या नंबरवर काय येते, तर आय 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 नो, बरोबर आहे. आय नो 9व्या नंबरवर किती येते, तर आय. बघा, आपलं उत्तर काही राहणार, तर आय. बघा मित्रांनो, सांगण्याचा उद्देश एकच, की कोणी म्हणेल का आमच्याजवळ टाइम भरपूर राहते तर आम्ही पाठांतर कशाला करू. तुमची इच्छा मित्रांनो. बघा, जर पाठांतर केले ना तर जे काम मिनिटात व्हायचे ते सेकंदात होईल. हे मला इथे सांगायला वेळ लागत आहे, पण जेव्हा तुम्ही कराल ना, काहीच वेळ नाही, 5 सेकंद सुद्धा नाही लागणार तुम्हाला प्रश्न करायला. बघा, हे लिहून घ्या. मग काय आपण उदाहरण घेऊ आणि जे उलटी म्हणजे झेड पासून ए पर्यंतची नंबरिंग आहे ते आपण पुढच्या क्लासमध्ये बघू. आपण सीधी नंबरिंग बघितलो ए पासून झेड पर्यंतची, त्याच्यावरतीच काही प्रश्न घेऊ. मग नेक्स्ट क्लासमध्ये बघून ते. हे लिहून घ्या आधी. बघा मित्रांनो, आपल्याकडे 2 प्रश्न आहेत आणि हे कोणत्या नाही कोणत्या पेपरमध्ये आलेले प्रश्न आहेत. मग यांना टॅकल कसे करायचे ते तर आपल्याला माहीतच झालं. सर्वात आधी काय करायचं, तर सर्वात आधी नंबरिंग करायचे. बघा, ए कितव्या नंबरवर येते आपल्याला तर माहीतच झालं, पहिल्या नंबरवर. बघा, एफला कसा पाठांतर करून दिलो, फिक्स 6 फिक्स 6, म्हणजे कितव्या एफ कितव्या 6व्या नंबरवर येणार, बरोबर आहे. के के किंग्ज 11 पंजाब, म्हणजेच के 11व्या नंबरवर. पी पी किती, पी म्हणजे प्रिन्स, प्रिन्स किती वर्षाचा, तर 16 वर्षाचा. बघा, आपण नंबरिंग केलो, बरोबर आहे. मग आता इथे आपल्याला पॅटर्न बघायचे आहे. आता याला वरचेला लेटरला अल्फाबेटला अक्षर जे काही आहेत त्यांना सोडा. आता फक्त जे आपण नंबरिंग दिलो त्या नंबरिंगला पकडा. मग याच्यात पॅटर्न बघू आपण कोणता फॉलो होतात. बघा, एक मध्ये जर मी 5 ऍड केलो किंवा 6 मधून 1 मायनस केलो तर किती वाजतात 5, म्हणजे जर 1 मध्ये 5 प्लस केलो तर 6 मिळणार, बरोबर आहे. मग तसंच बघा, 6 मध्ये जर प्लस ऍड केलो मी, म्हणजे +5 केलो तर किती 11 मिळणार, बरोबर आहे. मग 11 मध्ये +5 किलो तर किती 16 मिळणार. म्हणजे एक पॅटर्न फॉलो होत आहे प्लसचा. बघा, +5 +5 +5, म्हणजे मग समोरचा जो काही येणारा नंबर आहे त्याच्यात पण किती +5 होणार. म्हणजे जे एक पॅटर्नच फॉलो होत आहे तर +5 होणारच. मग 16 मध्ये जर आपण +5 केला तर किती येणार, 16 मध्ये जर +5 केला तर 16 आणि 5 21, बरोबर आहे.
21 येणार. मग आपल्याला माहित आहे 21व्या नंबरवर काय येते, मी सांगलो बघा, U21 20 22 म्हणजे यू 21 21 म्हणजे 21. तर हा 21 कोणता अल्फाबेट आहे 21व्या नंबरवर येतो, तर तो यू. बघा आपलं उत्तर काय राहणार मग, यू. समजलं की नाही? एकदा चांगल्याने बघा आणि मला ह्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये करून सांगा लवकर. आधी उत्तर कमेंटमध्ये करा, मग त्याच्यानंतर मी लिहायला वेळ देतोच. बघा चांगल्याने. सर्वात आधी काय करायची आहे आपल्याला, नंबरिंग करा. नंबरिंग झाली करून मग बघा कोणता पॅटर्न फॉलो होत आहे. तर हा बघा, ज्यांना आलं फारच चांगली गोष्ट आहे, ज्यांना नाही समजलं एकदा चांगल्याने बघा. बघा आपल्याला सर्वात आधी करायचे काय, तर सर्वात आधी करायची आहे आपल्याला नंबरिंग करू. वाय कितव्या नंबरवर येणार, 25व्या नंबरवर. मग हे तुम्ही म्हणाल ठीक आहे, ट्रिक माहीत झाली आपल्याला, एका वेळेस पाठांतर नाही होणार मित्रांनो. तुम्हाला काय करायचं आहे, जसं मी वरती तुम्हाला आधी नाव दिलं होतं, मी शिपाई महाराष्ट्राच्या आपल्या चॅनलचं नाव आहे, त्याला नंबरिंग करायला सांगितलं होतं. तशा सारखंच तुम्हाला नाही का एक इंग्लिशची कोणती पण पुस्तक घ्यायची आहे आणि तिचा एक पॅराग्राफ उचलायचा आहे आणि तसा जसं मी सांगितलो नंबरिंग जशी करायची तशी त्या पूर्ण पॅराग्राफवर नंबरिंग करायची. बघा एक लाईन होईल तुम्हाला कळणार नाही, पण अर्धे असे शब्द आहेत की जे डायरेक्ट आपल्याला माहित होणार. मग हळूहळू प्रॅक्टिस करता करता त्या सर्व गोष्टी आपल्याला माहित होऊन जाणार. बघा वाय कितव्या नंबरवर, 25व्या नंबरवर. यू आपण तिथेच बघितला, यू कितव्या, 21व्या नंबरवर. पी 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 फॉर प्रिन्स किती वर्षाचा, 16 वर्षाचा. जे इजोटी मध्ये येते, ई 5व्या नंबरवर, जे 10व्या नंबरवर. बघा इजोटी ई 5व्या नंबरवर, जे 10व्या नंबरवर, ओ 15व्या नंबरवर, टी 20 नंबरवर आणि वाय 25व्या नंबरवर. तर जे कितव्या, 10व्या नंबरवर. मग बघू पॅटर्न फॉलो होत आहे की नाही होत आहे. बघा जर बघा कमी कमी होत आहे म्हणजे याच्यातून याला आपल्याला कमी करावं लागेल. ह्या गोष्टी कळणार तुम्हाला, पण आपल्याला पाहिल्याबरोबर समजत आहे की कमी कमी होत आहे. मग बघा 25 मधून 21 गेले किती राहिले, 4. 25 मधून 21 गेले किती राहिले, 4 म्हणजे -4 होत आहे येते. बरोबर आहे. 25 मधून 16 म्हणजे 21 मधून 16 गेले, 21 मधून 16 गेले तर किती राहिले, 5 म्हणजे इथे किती -5 होत आहे. बरोबर आहे. 16 मधून 10 गेले, बघा 16 मधून 10 गेले किती राहतात, 6 म्हणजे इथे किती -6 होत आहे. बघा 25 मधून 21 गेले किती, 4 म्हणजे -4 होत आहे. इकडे -5 होत आहे, इकडे -6 होत आहे. मग पुढे काय होणार, तर पुढे -7 होणार, कारण की एक एक कमी होत आहे म्हणजे वाढत चाललाय. बरोबर आहे. -4 -5 -7 इकडे अवश्य किती -7च होणार. मग 10 मधून 7 गेले तर किती राहतात, 3. 10 मधून 7 गेले 3. आणि आपल्याला माहित आहे की 3 नंबरवर काय येते, कोणता अक्षर येते, तर सी हा अक्षर येते. तर सी हा आपला आन्सर राहील मित्रांनो. बघा एकदा लिहून घ्या, गोष्टी फार सोप्या आहेत आणि त्या आपण अगदी सोप्या पद्धतीत उतरवल्या आहेत. तुम्ही एकदा लिहून घ्या, मग पुढे बघू आपण. बघा मित्रांनो, आपल्याकडे हा प्रश्न आहे. प्रश्नाची लेंथ पाहून कधी घाबरायचं नसते मित्रांनो. त्याला सोडवायचे कसं आपल्याला जर पद्धत माहित आहे तर बस त्याच पद्धतीने जाऊ. सर्वात आधी नंबरिंग करू, पण 2 अंकाची असतील किंवा 3 अंकाची असतील किंवा 4 अंकाची असतील, फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जे हे अल्फाबेट आहे ना, जसं आपल्याला हे सोडवायचे आहे, तर बघा आपल्याला जो रिलेशन बनवायचा आहे तो पहिल्याच्या पहिल्यासोबतच राहील, याच्या याच्यासोबतच राहील आणि याचा जो येणारा काय याचा पहिला अंक आहे किंवा लेटर आहे तो त्याच्यासोबतच राहील आणि हा समोरचा पण पहिल्यासोबतच राहील. एवढी गोष्ट लक्षात घ्या. तर मग बघा, जर ऑप्शन राहतात ना पेपरमध्ये, आपल्याला ऑप्शन राहतात तर गोष्टी फार सोपी होतात. पण इथे ऑप्शन मी जाणून देत नाही आहे तुम्हाला, कारण आपल्याला शिकायचे आहे. तर शिकायचे आहे तर पूर्ण शिकायचे आहे, आधीपासूनच ते सवय नाही लावायची आहे आपल्याला. तर मग सर्वात आधी नंबरिंग करून घेऊ.
आपल्याला माहित झालं की पहिल्याच्या पहिल्यासोबत आहे, दुसऱ्याच्या दुसऱ्यासोबत आहे. आधी पहिल्याची नंबरिंग करून घेऊ. बघा, ए कितव्या नंबरवर येते? पहिल्या नंबरवर. ई कितव्या? 5व्या नंबरवर येते. आय नो म्हणजेच आय 9व्या नंबरवर येते. एचचा सुटलाय यू 21 म्हणजे 21व्या नंबरवर येतो. बरोबर आहे. आता बघा डिफरन्स, एकदा मला प्रश्न चेक करू द्या की तोच आहे का म्हणून. EHIL, हा ठीक आहे, प्रश्न बरोबर आहे. एकदा बघू आपण चांगल्याने. आता बघू प्रश्नाकडे की बघा, आता हे आपल्याला इथे पॅटर्न बघायचं आहे. पॅटर्न कोणता फॉलो होत आहे बघा. इथे किती 1 आणि 5च्या बीजात किती +4 होत आहे. बरोबर आहे. मग 5 आणि 9च्या बीजात किती +4 होत आहे. बरोबर आहे ना, समजत आहेत ना ह्या गोष्टी. मग हा एक पॅटर्न फॉलो होत आहे, तर जो समोरचा येणार आहे त्याच्यात किती +4च होणार आणि जो समोरचा पण येणार त्याच्यात किती +4च होणार. ह्या तर आता तुम्हाला गोष्टी कळल्याच्या आहेत, तेवढा डीपली सांगायची आता गरज नाही. मग बघा 9 मध्ये जर 4, 1 मिनिट, मला प्रश्नावर डाऊट आहे मित्रांनो, 1 मिनिट थांबा फक्त, प्रश्न बघू द्या मला एकदा चांगल्याने. हा बघा मित्रांनो, हा प्रश्न आता बरोबर आहे. त्या प्रश्नामध्ये थोडी मिस्टेक झाली होती. हा आपल्याला माहित आहे की क्यू फॉर क्वीन, क्वीन किती 17 वर्षाची, तर म्हणजे क्यू कितव्या नंबरवर येईल? तर 17 नंबरवर. तर बघा +4 +4 +4 होते. 9 मध्ये जर 4 टाकला आपण तर किती होतं? 13. बरोबर आहे, 13. मग समोरच्या तर आपल्याला 13लाच आहे. मग आपल्याला माहित आहे 13वर कितवा म्हणजे कोणता लेटर येते? तर मै 13 म्हणजे एम. मै 13 म्हणजे एम. इथे काय येणार? तर इथे येणार एम. बरोबर आहे. पहिल्यासोबत तर आपण निपटलो. बघा तुम्हाला ऑप्शन मदत करतात. जर 4 ऑप्शन असते येते आणि कोणत्याही याच्यात पहिल्या लेटरवर एम असता तर आपण डायरेक्ट त्याला टिक केला असता. पण आपल्याला गोष्टी शिकायच्या आहेत. मग दुसरा बघू. बघा आता याची नंबरिंग मी वरती करतो. बघा डी, डी कितव्या नंबरवर येते? तर डी 4थ्या नंबरवर. एच 8व्या नंबरवर. एल ला कसा लक्षात ठेवतो? लव बार बार म्हणजे एल 12व्या नंबरवर आणि टी 20. बरोबर आहे. आता यांच्यातला डिफरन्स बघू. तर डिफरन्स बघा, इथे पण 4च आहे. 4 मध्ये 4 टाकले किती? 8 होतात म्हणजेच +4. इकडे पण 8 मध्ये 4 टाकले तर किती? 12 म्हणजेच +4. म्हणजे इकडे पण किती +4 होणार आणि त्याच्यानंतर पण किती +4 होणार. तर बघा 12 मध्ये 4 टाकलं तर किती? 16. 16व्या याच्यावर कोणता येते? तर पी फॉर प्रिन्स. प्रिन्स किती वर्षाचा? तर 16 वर्षाचा. म्हणजेच इथे काय येणार? पी. म्हणजेच आपला आन्सर राहणार मित्रांनो MP. हा आपला करेक्ट आन्सर आहे. आशा करतो मित्रांनो की ह्या सर्व काही गोष्टी समजल्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने. बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे लिहून घ्या, मी टाइम देतो तुम्हाला. मग बाकीच्या पुढच्या क्लासमध्ये बघू आपण.